आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची राज्याच्या राजकारणाच्या अनुषंगाने, कारण पुन्हा एकदा एक मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एनडीएच्या सोबत जाणार आहे की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। भाजपच्या दिग्गज नेत्यांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांच्या गाठीभेटी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राज्याच्या राजकारणामध्ये आता नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एनडीए सोबत जाण्याबाबत पक्षांतर्गत चर्चा सुरू केल्याचं समजतंय आणि या बातम्यांमुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या एका ज्येष्ठ नेत्यावर या सगळ्या प्रक्रियेची मोठी जबाबदारी सोपवण्यात आल्याचं लोकशाही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय आणि याबाबत दोन्ही बाजूंकडनं प्राथमिक चाचपणी देखील करण्यात आल्याचं समोर येत आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण जबाबदारी आता खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय आणि राज्य मंत्रिमंडळात त्यांचा वाटा देण्यावर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शरद पवारांच्या पक्षातले काही नेते या बदलाला तयार नाहीत, त्यामुळे ही चर्चा आणखी पुढे सरकलेली नसली तरी येत्या काही दिवसात शरद पवार यांच्याचकडून एनडीए सोबत जाण्याबाबतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सुद्धा सूत्रांकडून समजतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।